जय हिंद भावानो. SSCD 2026 फायनल भावानो, उद्यापासून एक्झाम स्टार्ट होत्या. ज्यांची उद्या एक्झाम आहे त्यांच्यासाठी भावानो बेस्ट ऑफ लक. त्यांनी भावानो घाबरायचं नाही. पहिल्या दिवशी पेपर आहे म्हणून काही घाबरायचं नाही. आज आज भावानो मॅक्सिमम करून फक्त रिव्हिजन करा. जेवढं IMP आहेत तेवढं भावानो वाचा. जास्त काय खोल वाचू नका आणि प्रॉपर भावानो झोप घ्या. त्यामुळे भावानो उद्या फ्रेश होऊन भावानो आपल्याला शिफ्ट भावानो आपल्याला पेपर देत आहे. ज्यांनी आज RWR भावानो मॉक टेस्ट दिल्या त्यांच्यासाठी भावानो अनालिसिस केल्या. हे भावानो शेवटचे अनालिसिस असणार आहे, कारण ह्याच्यानंतर भावानो पोरं कमी होणार आहेत. त्यामुळे भावानो शेवटचे अनालिसिस धरा. त्याच्यानंतर भावानो उद्यापासून आपण ज्या त्या दिवशीची भावानो अनालिसिस भावानो संध्याकाळी केली जाईल. तुम्ही भावानो आजचा साथ द्या आणि आजच्या अनालिसिसला भावानो सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भावानो RWA मॉक टेस्ट 26 एप्रिल 2026. टोटल भावानो स्टुडंट होता आज 75,000 प्लस 75,000 प्लस. त्याच्यानंतर भावानो 95 प्लस आहेत 52,500 52,500. बघू शकता भावानो पोरं परत होते तशी भावानो झाली आहेत 75,000. 95 प्लस भावानो 52,500. 110 प्लस पोरं आहेत भावानो 35,500 35,500. अजून भावानो याच्यात पोरं कमी आहेत, कारण अजून पोरं मॅरेथॉन तीन करायला, त्यामुळे भावानो अजून पण कमीच वाटतंय ते. 35,500. 125 आहेत भावानो 11,500 500 प्लस प्लस प्लस. बघू शकता भावानो, त्याला डिफरन्स काढा. इथं येते भावानो 17,000 17,000. येते भावानो 24,000. बघू शकता भावानो इथं झाल्यात भावानो 1133. बघू शकता कशी पोरं वाढली. 700 700 800 होणं भावानो 1133. आणि इथं पोरं आहेत भावानो 1600 1600. म्हणजे आपला एक मार्क कमी पडला तर भावानो 1600 पोरं वरती गेली म्हणून समजायचं. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून भावानो व्यवस्थित जेवढे इझी आहे भावानो तेवढा अगोदर सोडवा. चुकता सोडवा. त्यानंतर भावानो अवघडकडे हात घाला. बघू शकता भावानो 1600 पोरं वाढल्यात. मॅक्सिमम करून भावानो इथंच 110 प्लस ज्यांचा आहे त्यांचे भावानो घाबरायची काही गरज नाही, कारण त्यांचं नॉर्मलाइज होऊन आणि 5 ते 10 मार्क वाढू शकतात. आणि मॅक्सिमम करून आता नॉर्मलाइजचा नियम चेंज झाला म्हणजे कुणाचं 10 बी कमी होऊ शकतात, पण मॅक्सिमम करून 10 वाढतात. त्याच्यानंतर भावानो ॲव्हरेज आहे भावानो. आजचा आहे भावानो 103 आणि मागचं होतं भावानो जवळपास 93च्या आसपास. हे बघू शकता आजची एक्झाम भावानो मागच्यापेक्षा पण इझी होती, कारण पोरांचं तसं हे गेलं मार्क गेल्यात जवळपास भावानो. इथं 10 मार्काचा डिफरन्स पडलाय, बघून घ्या. सेफ स्कोअर म्हणायला गेलं तर आजचा भावानो 110 प्लस तरी पाहिजेतच. 110 महाराष्ट्र भावानो 110 प्लस. आणि कर्नाटक भावानो काय 20 कमी करा, बरोबर 85च्या प्लस करा, एवढा काय विषय होणार नाही. त्याच्यानंतर भावानो ज्यांची उद्यापासून एक्झाम आहे उद्या परवा त्यांच्यासाठी भावानो बेस्ट ऑफ लक. तुम्ही व्यवस्थित द्या पेपर, न टेन्शन डोक्यात घेता पेपर द्या. आणि मॅक्सिमम करून भावानो 80च्या 80 सोडवा. 80च्या 80 भावानो सोडवा, कारण भावानो फायदाच आहे, तोटा काही नाही आहे भावानो. त्यामुळे 80च्या 80 सोडवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपली एक्झाम चालू होती, आता समजा पासवर्ड त्यांनी टाकला आणि एक्झाम चालू झाला, एका कोपऱ्यात टायमिंग दिसणार, सगळं असणार, ते मी तुम्हाला सांगतो कसं असते. त्याच्यानंतर बाबा एक्झाम चालू झाली की इकडं बघ तिकडं बघ, त्याच्या डेस्कमध्ये बघ, मान अशी वळव असं भावानो काही करायचं नाही. कॅमेरा सगळीकडे बसवलेला आहे, जर गावला ते काय तुम्हाला सांगणार नाही इथं जाईल एक असं कर आणि तसं कर. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून माना बिना काय वळवायच्या नाहीत. एकदा मुंडी खाली घातली की भावानो गप पेपर द्यायचा. पेपर दिल्यानंतर उठायचं आणि गप बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर काय करता ते करा. मॅक्सिमम करून भावानो एक्झाम चालू झाल्यावर कोणाशी मॅक्सिमम करून बोलूच नाही. पाणी जरी पाहिजे असेल तर बोलायचं नाही. त्या ज्या ते हे असतात इन्व्हेस्टिगेटर त्यांच्या भावानो सांगायचं मला पाणी पाहिजे आणून द्या. नाहीतर भावानो कुणाशी काही सांगायचं नाही. तुझी बाटली दे, हे माझी बाटली दे, हे चालत नाही. नाहीतर डायरेक्ट भावानो 5 ते 7 वर्ष भावानो मॅक्सिमम करून बॅन. एवढं लक्षात ठेवा. आणि लास्ट अटेम्प्ट आहे म्हणून भावानो काय घाबरायचं गरज नाही. तर माझा बी लास्टच अटेम्प्ट आहे. जर व्हाय नसले तर कुठे जीव दे, हे दे, ते दे, काही नाही भावानो. आपला घरचा विचार करा. सरकारी नोकरी म्हणजे काय एवढं काय हे नाही, दुसऱ्या पण नोकऱ्या आहेतच.
त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून आत्महत्येचा काही विचार करू नये मॅक्सिमम. कारण माझा लास्ट अटेम्प्ट आहे, काय करायचं, असं करायचं तसं करायचं, पोरांच्यात लिहि असते. त्यामुळे भावांनो तसलं काय करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भावांनो आजची हिंदी आपला रेशो बघा, तुम्हाला मी सांगितले 18, 18, 15 आणि 10 असा भावांनो रेशो ठेवा. आजचं भावांनो मला मार्क आहेत हिंदी 18, रिझनिंग 17, मॅथ्स 20 आणि जीके जीएस भावांनो 12. टोटल भावांनो झाल्यात 68 आणि 12 चुकल्यात आणि टोटल आपलं मार्क आहेत 133 मार्क आहेत आजचं. मला एवढ्या पण मार्काची काही गरज नाही, मला 110 प्लस जरी झालं तरी बास आहेत आपल्याला. तर BSF भावांनो महाराष्ट्राची तेवढीच, मागच्या वेळी ते तेवढीच गेल्या. यावर्षी जर वॅकन्सी वाढा नसल्या तर भावांनो आणि 10 म्हणजे 120च्या आसपास आहे. त्यामुळे आपण काही डोक्यात टेन्शन घेत नाही झालं. आता समजा मी एवढं मार्क काढले आणि माझी उंची बसायला नसली तर मी काय करणार आहे, कायच करू शकत नाही हो मी. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम आपण डोचक्याला त्यानं द्यायचा आणि आपला प्रयत्न फक्त करायचा, दुसरं काही करायचं नाही. आपला घरचा विचार करा, आपण एकटा आहो का दोघा आहे ते पण विचार करा. कारण जर आत्महत्या केली तर भावांनो मागच्यांचं सगळ्यांचं बिघाडते, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भावांनो हे झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक तुम्हाला इथं पण सांगितलं 110 आणि इथं 85, हे तुम्ही बघा. आणि मॅक्सिमम करून निवांत पेपर द्या, काय घाबरायची गरज नाही. जेवढं येईल तेवढं द्या, नाही येईल तर नाही येऊन दे. भावांनो एवढा काय ट्रेस घ्यायचा नाही आणि आत्महत्येचा विचार करू नये, एवढं सांगायचा मुद्दा आहे. आणि ज्यांना उद्या पेपर आहे ज्यांचा त्यांच्यासाठी भावांनो बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.